नमस्कार मंडळी. तर आज होतं आमच्या घरी कन्यापूजन आणि आम्हाला देवीच्या परड्या पण भरायच्या होत्या. आज मी जॉबवरून सुट्टीच काढली होती. दरवर्षी देवीच्या परड्या भरतो दसऱ्याच्या टाइमला. सकाळी आम्ही लवकर उठून मस्त नैवेद्य वगैरे करून घेतला आणि सकाळ सकाळीच परड्या भरून घेतल्या. आज आम्ही कन्यापूजन पण करायचं ठरवलं होतं. मग काय कन्यांसाठी मस्त मस्त गिफ्ट घ्यायला आम्ही दुकानात गेलो. कन्यांसाठी छान छान गिफ्ट घेतले आणि घरी स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. मग घरी येऊन मस्त सगळा स्वयंपाक केला. जे जे कन्यांना आवडते ते आम्ही करायचं ठरवलं होतं. डाळ भात, पुरी भाजी, रवा आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन असं आम्ही ठरवलं. नंतर मी पण रेडी झाले आणि गेले रांगोळी वगैरे काढायला. मी रांगोळी वगैरे काढते तोपर्यंत नणंदबाईंनी इकडे कन्यांना जे जे सामान द्यायचं होतं त्यांचं गिफ्ट ते काढून ठेवलं. मेन म्हणजे आम्हाला 9 कन्यांना जेवायला घालायचं होतं. दुपारच्या टाईमला 9 कन्या भेटायच्या म्हणजे थोडे मुश्किलच होतं. मग काय आमच्या इथे ट्युशन घेतात, त्या ट्युशनमध्ये जाऊन आम्ही 9 कन्यांना घेऊन आलो. काही कन्या तर दुपारच्या घरी झोपल्या होत्या. मग काही झोपेतून उठवून त्यांना आम्ही घेऊन आलो. त्यानंतर कन्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांचे पाय धुतले आणि त्यांना मस्त जेवायला दिलं. सगळ्यांनी मस्त पोट भरून जेवण केलं. जेवण करून झाल्यावरती होती गिफ्टची बारी. त्यानंतर सगळ्यांना मी मस्त मस्त त्यांचे गिफ्ट दिले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप मस्त स्माईल होती. प्रकारे होतं आमचं कन्यापूजन. तर चला भेटू, बाय.